नमस्कार. साईनाथ उत्कर्ष मंडळ धालोली वरचीवाडी आयोजित श्री सत्यानारायणची महापूजा सालाबादप्रमाणे आणि त्यानिमित्त हा डबलबारी भजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. जोडीला बुवा आहेत उमेश वंजारे, नंदादीप वंजारे, सॉरी. अतिशय छान भजन ऐकल्यानंतर समाधान वाटलं. आज या भजनाची गरज आहे समाजाला, कारण आज या आजचं भजन, आजच्या पिढीमध्ये भजन बिघडत चाललंय. बिघडला भजनाचा रंग असं एक नाटक सुद्धा सध्या आलंय आणि त्याला या अशा भजनाची गरज आहे लोकांना जनजागृती करण्यासाठी. आता मला काय त्यांच्यासारखं आध्यात्मिक वगैरे बोलता येणार नाही, माझा ट्रॅक वेगळा आहे. काय चुकलं मागलं तर बुवा निश्चित सांभाळून घेतील. उद्या बस ना बस. नमो देवराया नमो ज्ञान सिंधु. नमो देवराया नमो ज्ञान सिंधु. नमो दीननाथा नमो दीनबंधु. नमो दीननाथा नमो दीनबंधु. नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला. नमो विश्वकर्त्या नमो माय बापा कृपाळा नृपाळा. नमो माय बापा कृपाळा नृपाळा. कृपाळा नृपाळा. कृपाळा कृपाळा.
पुंडलिक वरदा पंढरीनाथ मांडेश्वर गोपाल कृष्ण कुणकेश्वर श्री आरडेकर श्री पडेलकर श्री रमणनाथ आई जुबाई विठलादेवी भावनादेवी देवलादेवी हरी हर 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 देव कैलासवासी राजाराम सावंत कैलासवासी दयाळ कैलासवासी सीताराम तिरलोटकर सुप्रसिद्ध भजनकार गुरु रामदास कासले कैलासवासी परशुराम पांचाळ Sa
वंजारे बुवा यांच्याकडून प्रथम पारितोषिक आहे 200 रुपयाचं. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद. आमचे विजय कोटरकर परम मित्र यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा.
ध्यानाचा अभंग आहे. सुंदर ते ध्यान. आता ही आमची बुवा जोडील आहे. दुसरे कोण बुवा असते तर मी असा हात केला असता. सुंदर ते ध्यान. पण बुवा खरंच तुमचं ध्यान खूप भावलं आम्हाला. माझ्या गावाला आज काय देऊन दिला आणि सांगायला अभिमान वाटतो की बुवा या सिंधुदुर्गामध्ये फक्त एकमेव माझं धालवडी गाव आहे की ज्या ठिकाणी आजपर्यंत एक ही 2020 झालेली नाही. सुंदर ते ध्यान. साक्षात पांडुरंग तिथे उभे आहेत. ह्या अभंगामध्ये तिन्ही रूप दाखवले. राम कृष्ण हरी. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. मंडळी राम कृष्ण हरी. आता मी जास्त काय सांगणार नाही कारण आमच्या बुवाने सांगितलंय बरंच काय तुम्हाला. जर तुम्ही नेहमी जर वेगळं काय नामस्मरण करायची काय गरज नाही. आपण जरी एकमेकाला भेटल्यानंतर फक्त म्हणावं होत झालं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली एवढं फक्त म्हणा. मुखातून निश्चितच आपल्या नामस्मरण होणार. फोन आला, दिवसातून कोणाचा फोन आला, हॅलो म्हणण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणा. हॅलो कोण तुम्हाला माहिती आहे? ज्याने फोनचा शोध लावला तो एडिसन. बेल्स, ग्रॅम बेल्स. त्याने फोनचा शोध लावला. त्याने आपल्या प्रेयसीला पहिला फोन केला. तिचं नाव होतं मार्टिना हॅलो. त्याने हॅलो म्हटलं. तिथपासून आम्ही सगळे जर हॅलोच करतो. ती मरून पण गेली पण आम्ही सोडला नाही. असू देत, सगळ्या जगाला जोडण्यात त्या हॅलोने. पण आपला धर्म टिकवण्यासाठी, आपली संस्कृती टिकवण्यासाठी सगळ्यांनी रामकृष्ण हरी म्हणायची सवय घालून घ्या.
संतोषी हरियाल यांना कडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आमचे सतीश सौरभ गाववाले पण आहेत, पाहुणे पण आहेत. माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे पक्वाजी रवी मेस्त्री यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आणि विशेष म्हणजे बाळकृष्ण शेनवी, बाळकृष्ण शेनवी खडा मृदुंग 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे उमेश वंदे आपले आमचे नंदादीप वंधारे, दुसरे उमेश वंधारे बुवा, नंदादीप वंधारे बुवा मंडळीमध्ये बसले. बघा त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे. एक जोरात एका मंडळी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आजपर्यंत ते म्हणतात मी असं कधी भजनात पाहिलंच नाही बुवा, की समोरच्या प्रतिस्पर्धी बुवा समोरच्या भजनाच्या वेळी येऊन भजनामध्ये बसतो. आणि खरेखर बुवा म्हणजे ही लीनता आहे आणि ही लीनता सगळ्यांनी शिकलं पाहिजे. ह्या भजनामध्ये जेवढे तुम्ही लीन व्हाल तेवढे तुमची भक्ती परमेश्वराजवळ निश्चित लवकर पोहोचणार. त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. बुवा प्लीज माझ्याकडे ठेवत्यात. उदारी खाता झाला साईनाथ उत्कर्ष मंडळातर्फे. साईनाथ उत्कर्ष मंडळाचं बुवा एक विशेष आहे. या मंडळाला कोण अध्यक्ष नाही, कोण सेक्रेटरी नाही आणि कोण कार्यकर्ता नाही. सगळे कार्यकर्ते, सगळे अध्यक्ष, सगळे सेक्रेटरी, पण जोमामध्ये एकदम मंडळ. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
माझे शिष्य ऋतिक गांगण इथे बसले आहेत, त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या गावचे अध्यक्ष, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष आमचे सेनवी, यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांच्यासाठी सुद्धा जोरात एकदा टाळ्या वाजवा मंडळी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक छोटासा गजर घ्यायचा प्रयत्न करतोय व माझा, तुम्हाला माहितीच आहे तुम्ही भजन, आमचा गजर म्हणजे थोडा प्रबोधनात्मक असणार काहीतरी. त्याच्यातून तुम्ही जसं नामस्मरण सगळ्यांकडून भक्ती करून घेतलात, तर माझ्यापेक्षा पुण्याचं काम तुम्ही केलात. कारण मला वाटत नाही की हे लोक कधी अशी टाळ्या वाजवत असतील भजनामध्ये. आज तुम्ही सगळ्यांना टाळ्या वाजवायला लावलात. तुम्हाला नमस्कार करतो. मंडळी, आज एक महत्वाचा दिवस आहे. आज म्हणजे काल होता तो मदर्स डे. काल होता, पण मला वाटतं की म्हणजे मदर्स डे म्हणजे आईचा दिवस ना, पण मला वाटत नाही की आईचा असा कुठला दिवस असेल, एकच दिवस असेल. हे आम्ही सगळे डे केले आहेत. मदर्स डे, फादर्स डे, ब्रदर्स डे, हबी डे. हबीच ना रे, गोवाक सुद्धा आता सरळ बोलत नाही हबी. तर आईचा दिवस मंडळी, आईचे सगळे दिवस जे जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत जो आपण प्रत्येक दिवस जगतो तो आईचा दिवस असतो. कारण तिच्यामुळे हा दिवस आपल्याला लाभलेला असतो. मदर्स डे साठी खास हा गजर घेण्याचा प्रयत्न करतोय. आईने आपल्यासाठी किती व्यथा सहन केल्या आहेत. आईने आपल्याला जन्म दिला. जन्म दिल्यापासून वाढवीपर्यंत आईने काय काय त्रास भोगलाय तो या गजरातून सांगायचा प्रयत्न करतोय. बघा, काय रे तो मानता. पुनर्जन्मुनी पुनर्जन्मुनी जन्म दिला. पुनर्जन्मुनी जन्म दिला त्या मातेने जगी तुला. पुनर्जन्मुनी जन्म दिला त्या मातेने. बाळंतपण, बाईचं बाळंतपण, बाळंत याचा अर्थच असा आहे की बाळाला जन्म देते वेळी आईचा अंत होऊ शकतो, पण आईला त्याची फिकीर नसते, तिला बाळ हवं असतं. म्हणून म्हणतो पुनर्जन्मुनी जन्म दिला त्या मातेने जगी तुला. पुनर्जन्मुनी जन्म दिला त्या मातेने जगी तुला. पुनर्जन्मुनी जन्म दिला त्या मातेने जगी विसरू नका तिच्या त्यागाला. अरे आईने हे जन्म देण्यासाठी, आपल्याला वाढवण्यासाठी काय काय त्याग केलाय ते ह्या गजरातून सांगतोय का. तुझ्या आगमनाची आनंद किती भरी.
झाला त्या आनंदामध्ये दोघ जण न्हावून गेली बघा. अख्खं कुटुंब त्या आनंदामध्ये डुबून गेलं. जसं काय एखादी रातराणी फुलते आपल्या अंगणामध्ये तशी अवस्था झाली होती बघा. एवढा आनंद तिला आला. पण त्यावेळी तिला जे डोहाळे लागले तिथून सुरुवात झाली तुझ्या त्रासांची. जे डोहाळे लागले ते बाळा डोहाळे कोणाचे होते? तुझे होते. तुझ्यासाठी ते डोहाळे होते. पण तेही तिने हसत हसत सहन केले. ऐका. सांभाळला. ते ओझ पोटामध्ये घेऊन सगळं काबाड कष्ट करत होती. मंडळी विचार करा, आपल्याला जर कोणी सांगितलं की 2 किलोचं वजन पोटाला बांध आणि खळ्यात नुसतो 9 फेरीओ मार, आपल्या का घाम फुटणार. पण त्या मातेने बाळासाठी ते ओझ 9 महिने सांभाळलं. पोटामध्ये असते वेळी किती वेळ तुझ्या लाथा मारल्या, लाथाडलं, पण तिने तुझ्या लाथा आनंदाने सहन केल्या. पण त्या लाथा जर तू आता दिल्यास तर मोठं झाल्यानंतर. ऐका. पोटामध्ये लाथा मारून आपल्या गरोदरपणामध्ये टाळले का? तर त्याने तुला त्रास होईल. एवढा त्याग त्या आईचा. 9 महिने तुझ्यासाठी तिने सगळ्या गोष्टीचा त्याग केला. सगळं वर्ज्य केलं. दही ताक थंड नको का? तर तुला सर्दी होईल. काय म्हणते बघा.
पाण्यासाठी दूध पाण्यात पाजण्यासाठी आईचं दूध तयार होतं कुठून? थेंब थेंब रक्त आटून ते दूध तयार होतं. आपलं थेंब थेंब रक्त आटून आईने तुला पाना पाजला. आज आपल्याला विसर पडतो त्याचा. थेंब थेंब आटून रक्त पाना तुला पाजला. जरी जन्म घेतला 7 वेळ नव्हे 1000 वेळ जरी आपण जन्म घेतला तरी त्या आईचे ऋण आपण कधी फेडू शकत नाही. आईने आपल्याला काय काय दान दिलंय मंडळी. हा जन्म तर दान दिलाच, पण त्याच्याबरोबर रक्ताचं दान दिलं. या शरीरामध्ये आपल्या पिंडामध्ये पहिला रक्ताचा थेंब आईच्या रक्तापासून गेला. आईने श्वास दान दिलं. श्वास आपल्याला दान दिला. 7 महिन्यापर्यंत बाळ श्वास घेत नसतं बघा. ज्यावेळी आई श्वास घेते त्याच्यातला अर्धा श्वास बाळाला आई देते, म्हणजे ते श्वासाचं दान दिलं. तिसरं दान आईने लज्जा दान दिलं. आई ज्यावेळी आपल्याला स्तनपान करते त्यावेळी मुलासमोर पदराड घेते आणि स्तनपान करते, पण त्याच वेळी समजा जर तेवढ्यात घरवालो इलो आणि समजा जर पदर बाजू झालेलो असतो तर पटकन सावरणार, कारण ते तो भरावतो नसता. पण मुलाला ती स्तनपान म्हणजे त्यावेळी लज्जादान करत असते बघा. आणि शेवटचं दान म्हणजे आईने हस्तीदान दिलं. ही हाडं झाली आपल्याला, ती मजबूत हाडं. हरियाण बुवा प्यावता तो उगाच नाही, आईचा दूध पियालेलो मी. हल्ली काय झालं, हल्ली पोरांका दूध कमी पाजतं, जेमतेम वर्षभर, नंतर मग सिरेलॅक हो काहीतरी म्हणतात बाबा, काय बिघडता काहीतरी. हो म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, आईच्या दुधातून असली कॅल्शियम म्हणजे 100% कॅल्शियम आपल्याला मिळतं. म्हणून माणसाची हाडं आईने दिलेली, मातेने दिलेली आपल्याला हाडं, ही माती सुद्धा नष्ट करू शकत नाही. एखाद्या सांगायला जर आपण जर उकळून काढला तर त्याची हाडं जशीच्या तशी असतात, बाकी सगळं नष्ट होऊन जातं बघा. जाळल्यानंतर सुद्धा माणसाला हाडं असतात शिल्लक, म्हणून ते आमका डबीर भरून देतात. गावच्या लोकांचा बारा त्यांना म्हणजे त्यांच्या गावशी वापसाची हाडाली. मुंबईचा काय घरा नाही, सकाळी 7 वाजल्यापासून भट्टी पेटलेली असतात, ती रात्री 2 वाजले. एका वाढल्याने ती काय घातली, एका वाढल्याने ती काय घातली. हो आम्ही आपले जाता डबी घेऊन माझ्या भापसाची हाडा सकाळी सांगतो ती घेऊन जावा म्हणून. शेवटी जो जाळताना त्याची सगळी हाडा ते गोळा करते आणि प्रत्येकाचे ते काय 7-8 जण दिवसभर काय जाळलेले असते त्यांच्या डबीतना भरून देतात. आमका वाटतं आमच्या बापसाची हाड, आम्ही जातो काशी असू दे. पण हे गावी चांगलं आहे म्हणून ईश्वराक आम्ही प्रार्थना करेन, माका का मरोद झाला मरण होता तर गावात येऊन जात, मुंबईत येऊन हाडा तरी देता ना आपली. असू दे, विनोदाचा भाग म्हणून. तर ही हाडं जी आपली मजबूत हाडं आहेत ती आईच्या दुधापासून कॅल्शियम मिळाल्यामुळे मजबूत. अशा प्रकारे आईने आपल्याला सगळ्या प्रकारचं दान दिलेलं आहे. त्या आईच्या
त्यागाला कधी विसरू नका. तिचे ऋण आपण जरी कितीदा जन्म घेतला, कितीही तरी वेळ जन्म घेतला, तरी आईचे ऋण आपण फेड करू शकत नाही बघा. ह्या गजरासाठी आईची आठवण म्हणून संजय तोरसकर यांची मातोश्री लक्ष्मी तोरसकर यांच्या स्मरणार्थ हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परमेश्वराच्या त्यांनी प्रार्थना करतो की लक्ष्मी आईना चिर शांती मिळेल तिच्या आत्म्यात. दीपक शेनवी यांच्याकडून माझ्यासाठी आणि आमच्या पकवान वादकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वप्नील मेस्त्री यांच्याकडून मला हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुझ्या आधी 100 घे. परत कर्जदार आहे. कर्जदार कोणाच्या राहायचा? देवांशी संतोष फाळके यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शशांक फाळके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरकत दे रे देवा बाबा सगळ्यांना. त्यांना बरकत मिळाली तर ते पुढच्या वेळी आमका देतील ना. बंगला गाडी मोटर गाडी काय नको. आईला काय हवं? फक्त मायेचा आधार हवा, मायेचा सहवास हवा. आहे का? धन संपत्ती नको तिला तुझ्या मायेचा हवा. मायेचा आधार हवा, मायेचा आधार हवा. अगदी भागली किती जरी तुझ्या सुखासाठी देवा. ज्याच्या घरामध्ये, कारण आपण नेहमी आई वडिलांच्या घरात राहतो. घर आपलं नाही, आई वडिलांचं घर आहे. ज्यांचे आई वडील घरामध्ये आहेत तो या जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य. आणि ज्यांचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये आहेत तो या जगातला भिकारडा मनुष्य. आई वडिलांना कधीही वृद्धाश्रम आपल्या कोकणामध्ये निश्चितच कोण पाठवणार नाही, कारण आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि शेतकऱ्यांचे आई वडील कधीही वृद्धाश्रमात दिसणार नाही. जाऊन बघा कुठे, त्या ठिकाणी गेल्यानंतर जर चौकशी केली
कोणाला त्यांना विचारलं तुमचा मुलगा काय करतो, तुमचा मुलगा काय करतो, ते काय सांगणार? एक जण सांगणार माझा मुलगा बँकेत मॅनेजर आहे, एक जण सांगणार माझा मुलगा वकील आहे, एक जण सांगणार माझा मुलगा डॉक्टर आहे, एक जण सांगणार माझा मुलगा इंजिनियर आहे. संतोष पांचाळ यांच्या स्मरणार्थ ना, संतोष पांचाळ यांच्या स्मरणार्थ तुमच्याकडून ना, यांच्याकडून संतोष पांचाळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. स्मरणार्थ 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. संतोष पांचाळ यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्ही जाऊन जर त्या वृद्धाश्रमामध्ये विचारला तर कोणी सांगणार काय माझा मुलगा इंजिनियर, माझा मुलगा डॉक्टर, माझा मुलगा वकील, माझा मुलगा फॉरेनला आहे. पण असा एकही तिथे तुम्हाला दिसणार नाही की जो सांगेल की माझा मुलगा शेतकरी आहे. आपल्या शेतकऱ्याचा आई बाप कधी तुम्हाला वृद्धाश्रमात दिसणार नाही. हे आपल्या कोकणाची पुण्य आहे मंडळी, आणि ती ह्याच्या पुढे अशीच चालू ठेवा मात्र. एकदा आई आपल्यातून निघून गेली, माती आड झाली, किती जरी तुम्ही टाहो फोडला तरी ती परत येऊ शकत नाही. म्हणून जोपर्यंत आई बाप आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करून घ्या. माती आड गेलेली आई, माती आड गेलेली आई कधी भेटणार प्रभूला. लक्ष्मी फाळके यांच्या स्मरणार्थ संतोष फाळके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लक्ष्मी फाळके यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. अरविंद
साईनाथ महाराज. जरा कक्षेत उद्या कोणी बक्षीस दिला नाही म्हणून विचारायला अभंग आहे. प्रयत्न करतो. आम्ही नटके ना बोलू, आम्ही खोटं बोलत नाही. वर्तमान खोट आहे, वर्तमान खोट आहे. आधी विचार करा, मुंगी म्हणजे सस्तन प्राणी. व्याली ठीक आहे, दूध दिले ठीक आहे, पण ती किती 17 रांजण आणि घोड्याला जन्म दिला काय पण सांगता तो. पण नामदेव महाराज म्हणतात हे खरे आहे, पण कधी वास्तवात नाही. पण तुम्ही जर तसा विचार केला, अभ्यास केला, मगाचपासून बुवानी तुम्हाला सांगितलं तेच सांगितलं. सद्गुरूला शरण जा. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ समजणार नाही. तेच या अभंगामधून त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. ऐका, मुंगी व्याधी शिंगी झाली, तिने 17 रांजण दूध. 17 रांजण म्हणजे चंद्राच्या कला 17, 16 कला आणि एक चंद्राची स्वतःची कला. चंद्राच्या 15 कला, एक आम कला आणि एक स्वतःची कला, अशा मिळून चंद्राच्या 17 कला आणि सूर्याच्या 12 कला. सूर्याच्या 12 कला म्हणजे 12. सूर्य म्हणजे कोण? आपला आत्मसूर्य. सूर्याच्या 12 कला त्या कुठल्या
आपल्या 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये आणि एक मन आणि एक बुद्धी, बल आणि बुद्धी अशा 12 कला, ते 17 रंजन भरले आणि 12 हत्ती म्हणजे या सूर्याच्या 12 कला. पुढे खूप सांगितल्यात, वेगवेगळी उदाहरणं त्याने दिली आहेत पक्ष्यांची, प्राण्यांची, आणि आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय. काय? ही मुंगी कोण? ही मुंगी म्हणजे आपला जीवात्मा, आपला आत्मशक्ती. आपली एक ब्रह्मवाक्य गुरुकडे गेल्यानंतर फलद्रुत होतं, म्हणजे ते व्याध फलद्रुत होतं, त्याची व्याप्ती एवढी मोठी होते, त्यावेळी आपल्याला सगळं ज्ञान प्राप्त होतं, असं या अभंगात सांगितलं आहे का? ज्यावेळी हा जीवात्मा, हा सूक्ष्म जीव ज्यावेळी गुरूंच्या संपर्कात येतो, त्यावेळी त्याला ज्ञानदृष्टी प्राप्त होते, दिव्य दृष्टी प्राप्त होते, म्हणजे वाटी एवढे डोळे होतात. या जीवाला चिमणीची उपमा दिली आहे बघा. हा जीव उड्या मारत चालत असतो, चिमणी जशी उड्या मारत चालते तसा हा जीव ज्यावेळी तो मुक्त होतो, त्यावेळी या शरीरातून त्या शरीरामध्ये, त्या शरीरातून त्या शरीरामध्ये फिरत असतो. शेळी करी उसळत ते मांजर काढी लोणी. आता शेळी कोण? शेळी म्हणजे सद्गुरू, उसळण करतायत, विचाराचं मंथन करतायत आपल्या शिष्याना, आणि त्याच्यामध्ये मांजर म्हणजे शिष्य. जो शिष्य प्रामाणिक आहे असा शिष्य तो काय करतो? लोणी खातो. आणि उंदीर त्याच्या काळाला पळून जातात. उंदीर म्हणजे धार्मिक शिष्य, फक्त कामापुरते जातात, लोक जातात म्हणून आपण जायचं. आता आमच्याकडे सुद्धा असे बरेच शिष्य आहेत. हो, भजन शिकव, आता चतुर्थी का बसवून जागा, पण त्यांची तेवढीच इच्छा असतात चतुर्थीचा फक्त भजन करायचं. तर त्यांना काय देणं घेणं नसतं. असे धार्मिक शिष्य म्हणजे उंदीराची उपमा दिली आहे. ते काय त्यांच्या वाट्याला काय लोणी कोण खातं? मांजर खातं. म्हणजे जे खरे शिष्य निष्ठावंत ते त्याच्यातून लोणी काढून घेतात, गुरूंकडून ज्ञान प्राप्त करून घेतात. आणि हे जे असतात उंदी, त्यांच्या वाट्याला फक्त आसाराचं सार म्हणजे ताक येतं, आणि ते देशांतराला पळून जातात, म्हणजे परत ते येत नाहीत गुरुकडे. असं सांगायचं त्यांना या अभंगातून सुचवायचं आहे का? उंदीर गेले देशांतराला,
कासव म्हणजे कोण? वैष्णव. या भक्ती रसामध्ये ज्यावेळी तुम्ही गुरुकडे जाता आणि भक्तिमय सगळं तुमचा देह होतं, तुमचं जीवन होतं, त्यावेळी प्रत्यक्ष तो कासव म्हणजे आपला वैष्णव आपल्या शरीरामध्ये जो आपण परमात्मा म्हणतो, परमात्मा तो एवढा आनंदी होतो, त्या भक्तिरसामध्ये डुंबून जातो. आणि त्यावेळी कोल्हा मात्र आनंदाने वनामध्ये गात असतो. कोल्हा म्हणजे ज्ञानी पुरुष, कारण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला एवढा आनंद होतो, तो बागडत असतो. कोल्ह्यासारखा आहे. त्याला कोणाची उपमा दिली आहे? कोल्ह्याला ज्ञानी पुरुषाची. हुशार कोल्हा सगळ्या. एक तुम्हाला किस्सा सांगतो कोल्ह्याचा. एकदा असाच झाला. एका जंगलाचा राजा सिंह, त्या सिंहाने काय केलं, एकदा सगळ्या प्राण्यांना थकला होता, तो म्हातारा झाला, त्याला शिकार स्वतःहून करता येत नव्हती, म्हणून त्याला म्हणालो सगळ्यांना बोलवायच्या मीटिंग म्हणून तातडीची मीटिंग लावला आणि सगळ्यांना बोलवलं. सगळे प्राणी आले. सगळे प्राणी आल्यानंतर आता त्या शेवटी जरी तो थकलेला असला तरी तो सिंह ते म्हणाले ह्याचा काय भरोसा नाही. सगळेजण धूम पळत सुटे त्याला पाहिल्या बरोबर. कोणाला? सिंहाला पाहिला. कोल्हो मात्र थेट उभो होतो. हुशार माणूस तो. सगळे गेल्यानंतर आपला सिंह सांगतोय त्या कोल्ह्याला, अरे म्हणाला सगळे जण पळून गेले, म्हणाला माझ्या शिकारीचं काय, म्हणाला आता जाणी कोणाला तरी एकाला पकडून घेऊन ये. हा गेला. आता म्हणाला मिळणार कोण? गेला नाही. एका गाढवाला पकडला त्याने आणि गाढवाला घेऊन आला. गाढव काही यायला मागेना. नाही बाबा म्हणाला, त्याच्याकडे मी येणार नाही. अरे बाबा नाही, तुझी ते स्तुती करताय, तुला त्यांना भेटायचंच आहे. म्हणाला राजाने सांगितलंय काही करून त्या गाढवाला घेऊन ये. तुझं काय करणार नाही, जबाबदारी माझी. तू म्हणाला बिनधास्त तर मी आहे ना तुझ्या बरोबर. घेऊन आला. गाढवाला घेऊन आणून समोर उभं केल्यामुळे त्याने विचारपूस केली सिंहाने आणि एकदम झडप घातली. नरड्याचा घास मारली नरड्याला आणि घटा 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 रक्त पिऊन मोकळा झाला. ताजा रवाना झाला. आता म्हणाला आम्ही खाली जाऊन येतो, नदीवर जाऊन जरा पाणी पिऊन येतो, तोपर्यंत तू याला राखत बस. आल्यावर म्हणाला याचा भाडशा पाडतो. आता कोल्हा असतो. सिंह गेल्याबरोबर ह्याने काय केलं, म्हणाला या गाढवाचं बाकी काय खाणार. डोकं फोडलं त्यात आणि भेजा खाल्ला आपण आणि परत होतं तसं डोकं चिकटवून ठेवलं. थोड्या वेळाने हा पाणी पिऊन आला आणि मनामध्ये विचार करा आता अशी जायचं नाही. म्हणाला पहिला त्या गाढवाचा भेजा खायचा. तुमका भेजा आवडता का बकऱ्याचा भेजा? तसं म्हणाला आपण भेजा खायचा. आणि गेला आणि आला आणि बघतोय पहिल्यांदा त्याने काय केलं, व्यवस्थित त्याने चिकटवून ठेवलं डोकं. बाजूला गेले आणि फोडलं डोकं. हातोडी घेतात तसं डोकं फोडलं आणि बघतो तर आतमध्ये भेजाच नाही. एकदम ह्याचा भेजा तापला. कोणाचा? सिंहाचा. अरे म्हणाला भेजा नाही, भेजा गेला कुठे? तो हा म्हणतोय ओ महाराज काय तुम्ही पण, अहो गाढवाला कधी भेजा असतो काय? हा अरे म्हणाला असा कुठला प्राणी आहे की त्याला भेजा नाही? अहो खरंच सांगतो तुम्हाला गाढवाला भेजा नाही. काय म्हणतोस का? अहो त्या गाढवाला जर भेजा असता तर एकदा जो इथून निघून गेला तो परत इथे आला असता का? म्हणजे कोल्हा किती हुशार तो बघा. ताबडतोब त्याने आपलं काम साधून घेतलं. असा ज्ञानी पुरुष कोल्हा. Thank you.
सात्विक वृत्ती. आपण ज्यावेळी गुरुच्या सान्निध्यात जातो त्यावेळी आपल्याला ध्यान दृष्टी होते आणि आपली वृत्ती कशी सात्विक होते बघा. सात्विक होते वृत्ती आणि त्यावेळी तिचं लग्न कोणाशी होतं? मुक्तीशी होत. कातरी घरी लग्न लागले सरडा कधी सकाळी. सरड्याला कसली उपमा दिली आहे? सरडा म्हणजे बघा काय एखाद्या आपण जे काहीतरी कर्म करतो आणि कागदी घरी लग्न लागले सरडा कधी सकाळी. सरडा कधी सकाळी. सरडा कधी सकाळी. पागुल बंध्या गण्यावरी घुबड मांडे राणी. घुबड मांडे राणी. घुबड मांडे राणी. आम्ही लगेला बोलू. बाबुळीच्या पोटी माशाने कोटे केले. बाबुळ म्हणजे हा संसार, काटेरी संसार, दुःखमय संसार. आणि त्या ठिकाणी मासा म्हणजे संत रूपी मासा. त्यांनी मात्र या ठिकाणी आपलं वास्तव्य केलंय. कारण संत म्हटल्यानंतर त्याने सगळ्यांपासून ते अलिप्त आहेत. संत ज्यांनी सगळ्याचा त्याग केला, मोह माया मद मत्सर सगळ्या जडरिपूचा त्याग केला, असे ते त्यांना या दुःखाचा काहीच त्रास होत नाही बघा. म्हणजे या संसारामध्ये त्यांना कसलाही त्रास नाही या बाबुळीच्या घोड्यावरती राहिला. असे ते संत फक्त तुमच्या आमच्यासाठी हे संत भूतलावर आहे. कशासाठी? आपल्याला प्रेरणा देण्यासाठी, आपल्याला सुधारण्यासाठी. म्हणजे कोण? आपला मित्रा जीव. पण ह्या गुरूंच्या कृपेमुळे, संतांच्या कृपेमुळे एवढा भीड झाला की जणू काही त्याने सिंहाला गिळलं. सिंह म्हणजे आत्मबोधाला गिळलं. एवढा तो भीड झाला. सिंह गाजला पण एवढं जरी असलं तरी बेडूक लोटे आले. बेडूक म्हणजे प्रारब्ध मंडळी. प्रारब्ध कोणालाही चुकलं नाही. देव दानव मानवांची काय अवस्था. प्रभू रामाना सुद्धा वनवास भोगावा लागला. प्रारब्ध. राम कृष्ण सगळ्यांना ते आपलं प्रारब्ध चुकवता आलं नाही. ते आपलं काय जरी किती काही केलं तरी हे प्रारब्ध. पण हे प्रारब्ध सहन करण्याची शक्ती फक्त आणि फक्त नामस्मरणामुळे आणि गुरुच्या आशीर्वादामुळे. सचाने सिंह गाजला
पांचाळवनचं जुनं भारुड आहे, म्हणण्याचा प्रयत्न करतोय, व्यवस्थित माझं बसलेलं नाही, चुकलं मागलं तर सांभाळून घ्या. पितृछाया असता, पितृछाया असता, पितृछाया असता कोणाची असे पितृछाया असता कोणाची असे पितृछाया असता कोणाची असे असंख्य संकट गेला सोडून नका पितृभक्ती, असंख्य संकट गेला सोडून नका पितृभक्ती, असंख्य संकट गेला सोडून नका असंख्य संकटे झेला पण पितृभक्ती कधी सोडू नका. बघा पितृभक्ती आज हे जन्म पितामह भीष्म अविवाहित राहिले का? आपल्या वडिलांना त्याने वचन दिलं. प्रभू रामाने वनवास भोगला का? आपल्या वडिलांना वचन दिलं. परशुरामाने आईला ठार मारलं का? आपल्या वडिलांचा आदेश. तसं बघा पितृभक्ती जो करतो त्याला मोक्ष प्राप्ती होती, त्याला सगळं काही त्याच्या कुळाचा उद्धार होतो. ते या भारुडातून सांगायचा प्रयत्न केला आहे का? ऋषपर्व राजा वस्त्रे फेडोनी अवस्त्रे जोडोनी काढावरी आणि देवयानी शुक्राचार्याची मुलगी, या दोघी जणी सख्या मैत्रिणी. एकदा काय झाल्या, दोघी जणी सरोवरा
मध्ये स्नान करण्यासाठी आले. सरोवराच्या काठावर त्यांनी आपली वस्त्र सोडून ठेवली आणि त्या दोघी जणी त्या सरोवरामध्ये उतरले. आता दोघी जणी जिवलग मैत्रिणी त्या एकदम जलक्रीडा करतायत. ही तिच्या अंगावर पाणी उडवते, ती हिच्या अंगावर पाणी उडवते. विवस्त्र दोघी जणी त्या. एवढ्या शंभू महादेव आणि पार्वतीचा झाला काहीतरी झगडा. म्हणजे नवरा बायकोचा झगडा या पूर्वीपासून चालू आहे. नाही काहीतरी झाले दोघांचा झगडा. त्याबरोबर शंभू महादेवाने हातात त्रिशूल घेतला आणि एकदम तनतनत निघाले. कसे तनतनत निघाले. कसे रे तनतनत निघाले. ते थेट कुठे आले? या सरोवराच्या दिशेने येत आहेत. ह्या दोघींनी पाहिल्या बरोबर ह्या दोघी जणी एकदम लाजल्या, खजीत झाल्या. आपण विवस्त्र जर आपल्याला शंभू महादेवाने पाहिलं तर आपली काय शिल्लक राहणार. धावत धावत ती देवयानी होती ती पळत पळत बाहेर आली आणि तिने ताबडतोब लुगडं नेसायला सुरुवात केली. पण चुकून ते लुगडं कोणाचं होतं? शर्मिष्ठेचं. शर्मिष्ठा पण बाहेर आली. बघते तर आपलं लुगडं देवयानी. त्याबरोबर एकदम भडकली. म्हणाली, भिकारडे भिकारडे, माझी साडी माझं लुगडं नेसायची तुझी हिंमतच कशी झाली? मी राजकन्या, तू. तेव्हा ती म्हणते, अगं माझा बाप गुरु, असुरांचा गुरु, आणि माझ्या बापाच्या जीवावर तुझा बाप राज्य करतो. एवढ्या ऐकल्या बरोबर त्या शर्मिष्ठेला राग आला. आपलं वस्त्र जे ती नेसली होती ते सोडून घेतलं आणि हिला ढकलून दिली. जाऊन पडली कुठे? बाजूला विवरामध्ये. कशामध्ये? खड्ड्यामध्ये. कशामध्ये? डबऱ्यात. बाजूला डबऱ्यात पडली. लागली रडायला. एवढ्यात तिकडून ययाती चालला होता. त्याने हा रडण्याचा आवाज ऐकला. आला आणि बघतो तर काही विवस्त्र खड्ड्यामध्ये रडते. त्याने काय केलं? ताबडतोब आपल्या अंगावरचा शेला काढला, तिच्या अंगावर टाकला आणि काय केलं बघा. सुंदर उपवरणार पाहिली उतरला आणि तिला दोन्ही हाताने धरून उचलून बाहेर काढून घेऊन आला. बाहेर काढल्याबरोबर ती काय म्हणते बघा. बाहेर काढल्याबरोबर ती देवयानी काय म्हणते? नग्न पाहिली मला, नग्न पाहिली मला,
बाजूला उचलून बाहेर आणली. माझ्या सर्वांगाला तुझा स्पर्श झाला. आता म्हणाला तू माझा पती हो, माझ्याशी लग्न कर. तो म्हणतो हे कसं शक्य आहे? अगं तू एका ब्राह्मणाची मुलगी, मी क्षत्रिय, आपला विवाह कसा होणार? ती म्हणाली ते काय नाही, मला कक्षाने शाप दिलाय की तुझा पती ब्राह्मण पती तुला मिळणार नाही, तेव्हा तू माझ्याशी लग्न कर. तो म्हणाला हरकत नाही, आपण दोघं जण तुझ्या बापाकडे जाऊ आणि तुझ्या बापाला विचारू काय म्हणतोय बघा. तुझ्या पित्याला शुक्राचार्यांकडे आली. शुक्राचार्याला सांगितलं बाबा बाबा त्या शर्मिष्ठेने मला खंडकामध्ये ढकलून दिलं. आता या तिने मला बाहेर काढलं, माझ्या अंगावर शालू टाकला, माझ्या सर्वांगाला याचा स्पर्श झाला. आता हा माझा पती व्हायला पाहिजे, याच्याशी माझं लग्न लावून द्या. बाप एकदम भडकला, गेला तंतनच एकदम कोणाकडे? शुक्राचार्य शर्मिष्ठेकडे. आणि शर्मिष्ठेला काय म्हणतोय? भडकला गुरु ताता, भडकला गुरु ताता. तू माझ्या पोरीची बटीक होशील. कोण होशील? कोण होशील? बटीक. बटीक म्हणजे दासी. तू माझ्या पोरीची दासी होशील. झालं बाबा, शाप दिला. ह्या दोघांचं लग्न लावून दिलं. कोणाचं? ययाती आणि देवयानी. दोघांचं लग्न लावून दिलं. दोघांना समोर महालाच्या समोर एक मंदिर होतं, तिथे संसार थाटून दिला. दोघांचा संसार चालू झाला. आता संसार चालू झाल्यावर काय होणार? काय रे होणार? झंगाट नाही होणार. क्याव झालं. काय झालं? क्याव झालं. काय झालं? क्याव क्याव झालं. दोनदा क्याव क्याव झालं. म्हणजे दोघे जे जन्माला आले. कोण? कोणाच्या पोटी? देवयानीच्या पोटी. एक यदू आणि दुसरा तुर्व. दोघे जण जन्माला आले. झालं बाबा, सुखाचा संसार चालला. एक दिवस ययाती उठला आणि शिकारीला पुन्हा निघाला. कसा? शिकारीला. त्यावेळी त्या राजांचं बरं होतं. हे राजा बिजा पूर्वी लढाईला जायचे ना, लढाई जिंकून आले की एक तरी नवीन बायको बरोबर घेऊन यायचे.
आणि ती जुनी बायको होती ती तिला अगदी आनंदाने ओवाळून घरात घ्यायची. आमच्या बायकोन जर आम्हाला सांगितलं ओ खाली बाजारात जावं आणि श्रीखंड आणा आणि समजा जर आम्ही आम्रखंड आणला तर आमचं हात घरात घेत नाही. हो अशी परिस्थिती आहे. तसं काय केलं ह्या दोघे जण झाले दुर्जय आपले हा शिकारीला निघाला. आता शिकारीला निघाला फिरता 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 तो शर्मिष्ठेच्या महालाजवळ आला. शर्मिष्ठेच्या त्या वाड्याजवळ आल्याबरोबर शर्मिष्ठा दरवाजामध्ये उभी होती. एकदम सुंदर रूपवती ती. कशी सुंदर रूपवती ओरिजिनल रूप. पूर्वीच्या अप्सरा बिप्सरा होत्या ना त्यांना रूप कसं ओरिजिनल होतं. आता मेकअप करूचो लागतो. हो लग्नात खर्च बाकीच्या खर्चापेक्षा मेकअपचो खर्च जास्त. 2 दिवस आधी हिचो मेकअप करूचो लागता. नवऱ्याचो 50,000 नेमचो. हो ह्या किती आपल्या त्या हातार काय त्या काय काय काढतात त्या मेहंदी बिंदी 5-5, 6-6 कोणी एकाएकीचे हातार काढतात. ती आपली पैसे घेऊन जाता. म्हणजे एवढं आता त्या वाढत झाला. पूर्वी हे काय नव्हतं बघा. ती एकदम उरपण. आता एक गंमत सांगतो. असंच झाला त्या दिवशी आमच्या शेजारी एक बाई म्हणता आपल्या भावाका हो किती पितास तुम्ही. हा तब्येतीची तर वाट लागतात पण खर्च पण किती म्हणालो काय कशा उगाच पैशाची पण वाट नाही. ती म्हणता हो तू आता एवढा आठवड्यातनं 2-2दा ब्युटी पार्लर का जातेस. मी तुका कधी काय म्हणतोय कधी हा एवढं खर्च करतेस मी. अहो पण मी त्या ब्युटी पार्लर मध्ये कशाला जातोय. मी तुमका चांगला दिसो हवा म्हणून जाते ना. कोण म्हणता बायको म्हणता. ह्यो म्हणता हो पण मी पण पुळ्या कशा का पितोय. तू माका चांगला दिसो हवस म्हणूनच ना पितोय नाही तर उगाच पियन मी. एक विनोद झाला. शर्मिष्ठा एकदम रूपवती ती पाहिल्याबरोबर हा भायला याने काय केलं बघा. शर्मिष्ठेच्या रूपावरी अंगणामध्ये उभी होती. झालं बाबा ती दोघं जण आतमध्ये गेली. कुठे महालात गेली. त्यांचं पण तेच झालं. त्यांना 2-3 पुत्र झाले. कोण अनु ध्रुय आणि पुरु. 3 पुत्र झाले त्या दोघांना. आता काय झालं ही पोरं हळूहळू वाढत चालली. हो हे वाढत चालले. मोठे झाल्याबरोबर खेळत 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 एकदा देवयानीच्या महालामध्ये आले. महालामध्ये आल्याबरोबर ती गोंडस पोरं पाहिल्याबरोबर देवयानी एकदम आनंद झाला तिला. गेली आणि त्या पोरांना जवळ घेतल्याने विचारले कोण रे बाबा तुम्ही. कोणाचं कोण तुम्ही. तुमच्या बापाचं नाव काय. तुमच्या आईचं नाव काय. काय तुमच्या औशीचं नाव काय. तुमच्या माय तुमचं नाव काय म्हटल्याबरोबर आता ती पोरं एवढ्यात त्या पोरांचा लक्ष गेला. तो बाप तिकडे बसला होता या ती बाजूला सिंहासनावर. ही 3 पोरं गेले आणि त्याला बिलगली एकदम म्हणतात. आणि एक जण त्याच्यातला म्हणतो 4 दिवस झाले तुम्ही घरी का नाही आलात. त्याबरोबर ही म्हणते ह्या काय जंगाल
एकदम भडकली. तिने ओळखलं, म्हणाला ही पोरं बहुतेक ह्याने कुठेतरी शेण खाल्लेलं दिसतं. म्हणाला कुठं कुठं मी कमी पडले तुम्हाला, काय नाही दिलं तुम्हाला, आणि शान खायला तिकडे गेला. एकदम भडकली. रडत रडत आपल्या बापाकडे गेली, शुक्राचार्याकडे. शुक्राचार्य असतो तामसी, एकदम एकदम भडकला आणि त्याने शाप दिला. ह्याला कसा, ययातीला. पत्नी असता भोगिली दासी, तुझ्या तारुण्याचा मात चढलाय, आतापासून म्हातारा होशील. आता गुरूंचा शाप तो एकदम खरा ठरला. हो, चांगला तरणा बाण माझ्यासारखा होता. कसा 67 वर्ष वय आहे, काय कमी नाही. काय हे काळ्या दिसतंय म्हणजे डांबरीकरण चालू असतं 15 दिवसांनी. काळजी घ्यावी लागते, कारण आम्ही सिलेब्रिटी आहोत. काय सिलेब्रिटी. तर काय झालं बघा, शाप दिला, म्हातारा होशील आजपासून. आणि तो खरोखरच होशील. आपला गुरूंचा शाप तो खरा ठरला. हा चांगला तरणा बाण ताबडतोब म्हातारा झाला. गाल गेले आत, वाढ गेला आत, छातीचा झाला पिंजरा, हाताच्या झाल्या काड्या, आणि सगळा हो एकदम कोलबी झाल्यासारखा सगळा तो म्हातारा झाला. म्हातारा झाल्याबरोबर एकदम लागला शाप मागायला. आपला म्हणाला शाप दिला. गुरुदेव काहीतरी उशाप द्या मला, उशाप द्या. म्हटल्यावर त्याने काय सांगितलं बघा, पुत्राने पुत्राने लढला तुझे भेटली जरा. तुझं म्हातारपण घेतलं तर तू तरुण होशील आणि तो म्हातारा होईल. आता ती सगळ्या पोरांना बोलवलं आणि विचारलं, बाबा तुम्ही माझी जरा घेता का, माझं म्हातारपण. ती पोरं म्हणतात, बाबा बाबा तुम्ही केला. 4 जण म्हणतायत, एक बाजूला राहिला. तुम्ही केलात पाप आणि आम्हाला त्याचा शाप भोगायला सांगता. अहो म्हणाले, आम्ही म्हातारपण, आता एवढी वर्ष तुम्ही जगलात आणि आम्ही आता म्हातारपण घ्यायचं. पोरं काय कोण तयार होईनात, पण एक जण होता तो तयार झाला. कारण शेवटी काही म्हटलं तरी म्हातारपण म्हटल्यानंतर सगळेजण घाबरतात. माणसाला भीती सगळ्यात जास्त नाही, कसलेही असू देत भीती. मगाशी सांगितलं तशासारखी आपली परिस्थिती आहे. माणसाला मरण नको, मग काही झालं तरी चालेल. तर त्या दिवशी एकाची काय झालं, एकाची बायको मुंबईत गेली. हो,
मुंबई गेलेली तिनं आता मॅसेजचा जमाना आहे ना, तिनं मॅसेज पाठवला ह्याच्यावर मोबाईलवर की पोचलेले तुम्ही सुखरूप पोचले, तुमच्याकडून निघाले ती सुखरूप पोचले, माझी इथे राहायची कामाची राहायची व्यवस्था झाली, 2 दिवसांत तुम्हाला बोलवून घेते. आणि तिनं मॅसेज फॉरवर्ड केला, तो चुकून गेलो भलत्या कसो ती जकाची बायको मेलेली होती. हा जक्का मॅसेज गेलेलो होतो ना, त्याची बायको मेली होतो, बिचारो जाळून मिळून गेलो होतो आणि आंघोळ बिंघोळ केला आणि आपलं मोबाईल घेऊन म्हटलं बघ पहिलंच उघडलं तर तेच हो मॅसेज, मी तुमच्याकडून निघाले ते सुखरूप पोचले, इथे माझी राहायची वगैरे व्यवस्था झालेली आहे, 2च दिवसात तुम्हाला बोलवून घेते. या का राम फुटलो. तसं म्हणजे भीती सगळ्यांना असते बघा. तसे हे म्हातारे म्हणतात तुमचं म्हातार पण आम्ही का घ्यायचं, पण एक जण पुत्र होता पुरू, तो काय म्हणतोय बघा. तिच्यासाठी करीतो त्याग, त्यासी अंतिम तिच्यासाठी करीतो त्याग, त्यासी अंतिम मार्ग, तिच्यासाठी करीतो त्याग, म्हातारा झाला आणि बापाला तारुण्य दिलं. 1000 वर्ष या तिने तारुण्य भोगलं आणि पुन्हा त्याचं तारुण्य त्या मुलाला पुरूला परत दिलं. आणि त्यावेळी काय झालं बघा. दुर्जय तुर्वयदू दुर्जय तुर्वयदू वंश गेलेला याला, दुर्जय तुर्वयदू वंश गेलेला याला. राजा सुनी कृष्णा करी राजा नाही
एकही राजा होऊ शकला नाही. स्वतःच राज्य शुक्रसेनाच्या आधी सुपूर्द केलं आणि आपा असाच राहिला. का? पितृभक्ती घडली नाही म्हणून. राज्य कोणाला मिळालं? त्या कुरुवंशाला. अशा प्रकारे पितृभक्ती ही सगळ्यामध्ये श्रेष्ठ भक्ती आहे. राज्य असुनी कृष्णा करी राजा नाही झाला. राज्य असुनी कृष्णा करी राजा नाही झाला. पितृभक्तीने राज्य मिळाले कुरुवंशाला. पितृभक्तीने राज्य मिळाले कुरुवंशाला. पितृभक्तीने राज्य मिळाले कुरुवंशाला. गेले दयाला. गेले दयाला. धन्यवाद. गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ बरोबर माका माहिती आहे ना. म्हणता मला उचो पडणार नाही. माझ्याकडे इंजेक्शन असं धन्यवाद. जरा कधी जरा सकाळी किती दिवस